मित्रांनो, तुमच्या डोक्यात दिवसभर मुलींचेच विचार चालू असतात का? तुमच्या मनात उठता बसता खाता पिता सतत काम वासण्याचे घाणेरडे विचारच चालू असतात का? आणि हे घाणेरडे विचार तुमच्यावर एवढे हावी झाले आहेत की तुमचे कामात अभ्यासात कशातच मन लागत नाहीये. मनात घाणेरडे विचार येणे हे नैसर्गिक आहे. मुलींबद्दल आकर्षण निर्माण होणे नैसर्गिक आहे, कारण निसर्गाने आपल्या शरीराची रचना अशाच प्रकारे केली आहे. पण मुद्दा हा आहे की आपण ह्या घाणेरड्या विचारांच्या तावडीतून बाहेर कसे पडायचे. ही समस्या तुमची पण असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी खात्री देतो या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 5 गोष्टी तुम्ही अंमलात आणल्या तर तुमच्या डोक्यातून हे काम वासण्याचे घाणेरडे विचार निघून जातील. चला तर मग सुरू करूयात. नंबर 1, तुमचे इनपुट बदला. मित्रांनो, असे म्हणतात बी पेरल्याशिवाय कोणतेही झाड उगवत नाही. त्याचप्रमाणे कोणतीही कृती मनात विचार आल्याशिवाय होऊ शकत नाही. तुम्ही ज्या प्रकारच्या गोष्टी मनामध्ये टाकता, ज्या प्रकारचे कंटेंट तुम्ही बघता, त्याच प्रकारचे विचार तुमच्या मनात निर्माण होतात. त्याच प्रकारचे आउटपुट तुम्हाला मिळते. थोडक्यात सांगायचं म्हणजे डोक्यात कचरा टाकला तर डोक्यातून विचारांच्या रूपाने कचराच बाहेर पडणार आहे. ज्या प्रकारचे इनपुट मनाला द्याल त्याच प्रकारचे आउटपुट तुम्हाला मिळेल. आणि हेच घाणेरड्या विचारांचे मूळ आहे. तुमच्या मोबाईलमध्ये घाणेरडे फोटोज, व्हिडिओज, अश्लील कंटेंट भरलेला आहे. हाच ट्रिगर तुम्हाला हस्तमैथून करण्यास, काम वासण्याचे घाणेरडे विचार करण्यास भाग पाडतो. जर तुम्ही कडुलिंबाच्या बिया पेरल्या तर त्या झाडाला कडुलिंबच येणार, आंबे नाही. त्याचप्रमाणे तुम्ही घाणेरड्या विचारांच्या बिया मनात पेरल्या तर तुमच्या मनात चांगले विचार कसे येतील? आणि मग जेव्हा कामात मन लागत नाही तेव्हा तुम्ही ह्या घाणेरड्या विचारांना दोष देता. पण ह्याच्या बिया तुम्हीच पेरलेल्या असतात. मित्रांनो, तुमच्या मनात जे घाणेरडे विचार येतात त्यांना पूर्णपणे बंद करणे शक्य नाही, पण त्यांच्यावर नियंत्रण नक्कीच मिळवता येतं. त्यांना आपण योग्य दिशा देऊ शकतो. फक्त तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये असलेले ते घाणेरडे व्हिडिओज बघणे बंद केले पाहिजे. जेवढे ॲप्स आहेत, फोटोज आहेत, घाणेरडे व्हिडिओज आहेत जे तुम्हाला उत्तेजित करतात, त्या सगळ्यांना डिलीट मारून टाका. आणि हीच पहिली पायरी आहे कामुक विचारांना कमी करण्याची. जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलमधले घाणेरडे कंटेंट बघायचे बंद कराल, तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनामध्ये येणाऱ्या घाणेरड्या विचारांची संख्या आपोआप कमी व्हायला सुरुवात झाली आहे. नंबर 2, स्वतःला बिझी ठेवा. मित्रांनो, समजा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाईलमधले सगळे व्हिडिओज, ॲप्स, फोटोज जे तुम्हाला उत्तेजित करतात त्या सगळ्यांना तुम्ही डिलीट केलं, पण तुमच्याकडे करण्यासाठी काही कामच नसेल. तुम्हाला काय वाटतं, हे ट्रिगर्स डिलीट केल्यामुळे तुमच्या मनातले घाणेरडे विचार कमी होतील? अजिबात होणार नाही. काम नसल्यामुळे तुम्ही किती दिवस ह्या व्हिडिओज, फोटोज पासून लांब राहाल. इच्छा नसताना सुद्धा तुम्ही परत त्याच गोष्टी करायला सुरुवात कराल जे तुम्ही आधी करत होता. म्हणजे घाणेरडे व्हिडिओज, फोटोज, वेब सिरीज बघणे. कारण तुमच्या मेंदूला डोपामाइन नावाचे आनंदायी रसायन मिळत असते. हे टाळण्यासाठी येतो आपला दुसरा मुद्दा. लाईफमध्ये नेहमी काही ना काहीतरी उपयुक्त करत राहा. म्हणजे स्वतःला बिझी ठेवा. तुम्ही हवे तेवढे प्रयत्न करा, पण जर तुमच्याकडे करण्यासाठी काहीच काम नसेल ना, तर तुमचे सगळे लक्ष परत त्याच गोष्टीकडे जाणार आहे जे तुम्हाला उत्तेजित करतात. ही आपल्या मेंदूची सेटिंग आहे. आपल्या मेंदूला नेहमी ज्या गोष्टींमध्ये मजा येते त्या गोष्टी करायची सवय असते. आता मजा कोणत्या व्हिडिओज, फोटोज, ॲप्समध्ये आहे हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठी ध्येय ठेवायची आहेत. तुम्ही आयुष्य का जगता ह्यामागे काहीतरी तुमच्याकडे ठोस कारण हवे, नाहीतर तुमचे मन तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकेल. आयुष्यात काहीतरी करून दाखवा. पुनर्जन्म असतो का नाही मला माहीत नाही, पण सध्या तरी एकच आयुष्य आहे. आता हे आयुष्य असले घाणेरडे विचार करून वाया घालवायचे का काहीतरी चांगले काम करून आयुष्याला वेगळं वळण द्यायचं, हे सर्वस्व तुमच्यावर आहे. तुम्हाला सेक्स, मुलगी, सर्व काही मिळेल. फक्त त्याआधी आयुष्यात काहीतरी बनवून दाखवा. त्यासाठी स्वतःला नेहमी बिझी ठेवा.
नंबर 3, व्यायाम, ध्यानधारणा, पुस्तकांचे वाचन. मित्रांनो, ह्या 3 गोष्टी तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. सगळ्यात आधी ध्यानधारणेबद्दल बोलूया. ध्यान केल्यामुळे तुमचे स्वतःवर नियंत्रण येईल. स्वतःवर नियंत्रण नसल्यामुळेच तुमच्या मनात घाणेरडे विचार येतात. आणि ध्यानधारणा विचारांवर नियंत्रण मिळवण्याचा रामबाण उपाय आहे. आता तुम्हाला वाटेल ध्यान करणे म्हणजे काहीतरी मोठं केलं पाहिजे, पण तसं नाहीये. रोज फक्त 10 मिनिटे एका ठिकाणी शांत बसून फक्त आपल्या श्वास उच्छ्वासावर लक्ष द्या. आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास. काही दिवसातच तुमचा फोकस वाढेल, तुमचे कामात मन लागेल, विचारांप्रती तुम्ही जागरूक व्हाल. अशाने तुमचे विचारांवर नियंत्रण यायला सुरुवात होईल. व्यायाम केल्यामुळे तुमच्या मेंदूमधले हार्मोन्स बॅलन्स होतील. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकांचे वाचन. ह्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळेल, तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचू लागतील आणि तुमची करिअरमध्ये प्रगती होईल. नंबर 4, परिणामांचा विचार करा. मित्रांनो, कामुक विचार तुमचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतात. जर वेळेस तुम्ही ह्यांना कंट्रोल केलं नाही तर तुमचे पूर्ण आयुष्य बर्बाद होऊ शकते. घाणेरडे विचार तुम्हाला हस्तमैथून करण्यासाठी उत्तेजित करतात आणि जास्त हस्तमैथून केल्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येतो. सेक्सशी संबंधित वेगवेगळे आजार होतात. म्हणून तुम्हाला काय करायचे आहे, एक पेन आणि पेपर घ्यायचा आहे. त्याच्यावर सविस्तरपणे लिहून काढायचे आहे की जे काही आज मी करत आहे त्याचा माझा भविष्यावर काय परिणाम होईल, काय काय नुकसान होईल, पुढच्या 5 वर्षात 10 वर्षात काय होईल याची कल्पना करा. जर मी तेच करत राहिलो जे आज करत आहे तर त्याने माझे आयुष्य कशा प्रकारे बर्बाद होईल, नंतर कसा तुम्हाला पश्चाताप होईल. मग त्यावेळेस वेळ आणि आयुष्य दोन्ही हातातून निघून गेलेला असेल. या तात्पुरत्या आनंदासाठी तुम्ही कशा प्रकारे तुमच्या आयुष्याची वाट लावली आहे याची तुम्हाला जाणीव होईल. आणि मग आपोआपच तुम्ही ह्या विचारांपासून लांब राहायला सुरुवात कराल. नंबर 5, स्वतःला अपराधी समजणे बंद करा. मित्रांनो, आतापर्यंत सांगितलेल्या 4 गोष्टींचे पालन केल्यानंतर सुद्धा थोडे का असेना तुमच्या मनात कामवासनेचे विचार येतील. अशा वेळी स्वतःला अपराधी समजणे, स्वतःला कोसणे बंद करा. हे नैसर्गिक आहे. फक्त तुम्हाला ह्याची काळजी घ्यायची आहे की हे विचार प्रमाणाच्या बाहेर नाही गेले पाहिजे. आजच्या काळात प्रमाणात असलेली कोणतीही गोष्ट वाईट नसते. महिन्यातून 1 किंवा 2 वेळा हस्तमैथून करणे काहीच वाईट नाहीये. निसर्गानेच तर ही गोष्ट बनवली आहे आणि त्यामुळेच तर तुम्ही आणि मी ह्या पृथ्वीवर आहोत. त्यामुळे स्वतःला अपराधी समजणे बंद करा. या व्हिडिओचा उद्देश हा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मोठी ध्येय ठेवावीत, स्वतःला काबिल आणि सक्षम बनवावे, ना की आपला पूर्ण वेळ घाणेरडे व्हिडिओ, फोटो बघण्यात वाया घालवावा. मित्रांनो, हे होते ते 5 जबरदस्त उपाय जे तुमच्या मनातले कामुक विचार कमी करतील. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.